नमस्कार, शुभ संध्याकाळ. नॅशनल प्रेस प्रकाशित द फरी ऑफ हंगर, विवेक भाऊ पंडित लिखित द फरी ऑफ हंगर या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आजचा हा विशेष कार्यक्रम आणि विशेष मुलाखतीचा कार्यक्रम. या कार्यक्रमात मी आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालक अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांना ठाऊकच असेल की विवेक भाऊंचं आम्ही गारं चिखल खावा हे पुस्तक साधारणतः 2-3 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं होतं. हे पुस्तक म्हणजे आपणच व्यवस्थेला आणि संपूर्ण समाजाला विचारलेला हा एक प्रश्न आहे. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा केला आणि या स्वतंत्र भारतात राहत असताना अजूनही एक समाज असा आहे की जो आपल्याला प्रश्न विचारत आहे की आजच्या या स्वतंत्र भारतात आम्ही गारं चिखल खावा. आणि हा प्रश्न घेऊनच विवेक भाऊंचं हे पुस्तक निर्माण झालं, मराठीतून प्रकाशित झालं आणि या मराठीतून प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा अनुवाद द फरी ऑफ हंगर हा नॅशनल प्रेसने प्रकाशित केला. या पुस्तकाच्या निमित्ताने आज आपण सगळेच जण आजची ही संध्याकाळ संस्मरणीय अशी संध्याकाळ करणार आहोत, ती अर्थातच काही मान्यवरांच्या मुलाखतीने. या कार्यक्रमाची सुरुवात मी स्नेहाताईंना विनंती करते की त्यांनी प्रार्थना इथे सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. नमस्कार. सर्वप्रथम श्रमजीवी संघटनेमार्फत मी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि मान्यवरांचे इथे स्वागत करते या कार्यक्रमामध्ये. आणि रेणुकाताई आणि बुद्धघोष दादा जे गेल्या अर्ध्या तासापासून आपल्याला छान छान सुरेल गाणी ऐकवत होते, त्यांचे सुद्धा आभार मानते की त्यांच्या सुरेल आवाजाने त्यांनी आपल्या सगळ्यांची मनं भारावून टाकलेली आहेत. आणि त्यांच्या नंतर मी इथे उभी राहण्याची हिंमत करते, कारण माझा आवाज त्यांच्या इतका सुरेल नसेल, पण तरीसुद्धा तुम्ही भावना समजून घ्या ही मी विनंती करते. आणि श्रमजीवी संघटनेचं काम करत असताना, वंचितांसाठी अन्यायाच्या विरोधात लढत असताना भाऊंनी जून 1996 रोजी एक गीत लिहिलं, एक प्रार्थना लिहिली. आणि त्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, प्रत्येक सभासदासाठी हे गीत प्रेरणा गीत म्हणून बनलं. त्या सगळ्यांना अजूनही आत्तापर्यंत जे कार्यकर्ते काम करत आहेत त्या सगळ्यांना हे गीत प्रेरणा देण्याचं काम करतं. आणि त्याच प्रार्थनेपासून आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. स्वप्न माझ्या जीवनाचे मूर्त रूपाला दिसू दे, मानवाची लेकरे ही मानवा जैसी जगू दे. स्वप्न माझ्या जीवनाचे जाळण्या छोट्या भुकेला देह विक्रीला नसू दे, अंतरीची भूक माझ्या जुलूम जाळाया असू दे, अंतरीची भूक माझ्या जुलूम जाळाया असू दे, मानवाची लेकरे ही मानवा जैसी जगू दे. स्वप्न माझ्या जीवनाचे उमलणारे फूल त्यांच्या पायी निर्माल्य नसू दे, आजचा
धन्यवाद स्नेहाताई. एक मनात आमच्या होतं पिंगुळकर सर आणि माई इथे आलेले आहेत आणि ते मला मनापासून म्हणत होते की आम्हाला काय बोलता येईल, इतक्या वर्षांनी आम्ही येतो. पण बघा की कार्यक्रम आणि प्रार्थनेची ताकद एवढी आहे की माणसं आपसुकच आपल्या भूतकाळात आपल्या सगळ्या आठवणींमध्ये रमतात आणि बोलायला उत्सुक होतात. पिंगुळकर सर, आपल्याला काय बोलायचं आहे? आपण खरं तर सरांची मुलाखत घेणार आहोत. हॅलो. मी एवढ्याकरता तिथे बोलायला मागितलं की तुम्हाला असं वाटेल की बाकीचे सगळे काहीतरी टाळ्या वाजवत आहेत, मुखत आहेत, पण हे काहीच करत नाही, मुक्यासारखे बसलेले. पण तसं तुम्हाला वाटू नये. त्याच्या मागच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या पाहिजेत. मी आता रिटायर झालो, ही गोष्ट खरी. पण रिटायर झाल्यानंतर गेल्या काहीतरी 1 वर्षापूर्वी काय झालं समजत नाही, पण एकदम मला ऐकायचंच बंद झालं आणि बोलता येत नाही. बोलता येत नाही तसं, पण तुम्ही जे बोलला ना, बोललं तर मला ऐकू येतं, पण समजत नाही शब्द. आता तुम्ही हे मोठमोठ्याने वाजवलं किंवा हे केलं, काही समजत नाही. पण त्याच्यामुळे मी काही टाळ्या वाजवू शकत नाही तुमच्या चांगल्या यायला, हे तुम्हाला सांगायचं होतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे जमलेल्या लोकांना गैरसमज होऊ नये म्हणून मी हे मुद्दाम तेवढं 5 मिनिटं सांगितलं. तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याच्याबद्दल मला क्षमा करा. खरं तर आज सर तुम्ही आपलं आम्हाला खूप ऐकायचं आहे आणि खरं तर सर आज तुमच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत, तुम्ही आमच्यासाठी नव्हे. आज हा तुम्हा सगळ्यांचा सन्मान आहे की ज्यामुळे श्रमजीवी संघटना आजतागायत वाटचाल करू शकलेली. याच्यामध्ये अनेक व्यक्तींचं मार्गदर्शन लाभलेले आणि त्याच्यापैकी एक म्हणजे पिंगुळकर सर आणि माई इथे उपस्थित आहेत. या सगळ्यांचा सन्मान आणि यांच्याप्रती टाळ्या वाजवणं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आजच खरं तर या कार्यक्रमाचं हे औचित्य आहे. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळत आहोत, म्हणजे अर्थातच व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. आत्ताच ज्यांनी आपल्या स्वतःबद्दलचे बोलले ते अर्थातच ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त आणि नगर विकास सचिव गोमा पिंगुळकर सर यांचं इथे स्वागत करण्याची विनंती मी विवेक भाऊंना करत आहे. श्रीफळ आणि चाफ्यांची फुलं आपल्या या व्यासपीठावर उपस्थित लाभत आहे. हे खरंच आज खूप छान अनुभव आहे असं म्हणावं लागेल. आपल्या या व्यासपीठावर ठाण्याचे जिल्हाधिकारी माननीय अशोक शिंगारे आपल्या व्यास
कंपनीचे पोलीस अधीक्षक सन्माननीय DS स्वामी सरांचंही इथे स्वागत करण्याची विनंती करण्यात आहे. धन्यवाद सर. व्यासपीठावर आज दोन मंडळी अशी इथे उपस्थित आहेत, ते म्हणजे आपले रामकृष्णन सर आणि मणेरीकर सर, की कित्येक अनेक वर्षांपासून श्रमजीवी संघटनेशी त्यांचा ऋणानुबंध राहिलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार श्री एस रामकृष्णन सर यांचं इथे स्वागत करण्याची विनंती मी विवेक भाऊंना करते. मणेरीकर सरांचंही इथे स्वागत करण्याची विनंती मी विवेक भाऊंना करते. संस्थेच्या स्थापनेपासून सातत्याने मणेरीकर सरांचं मार्गदर्शन संघटनेला लाभलेलं आहे. इथे मणेरीकर सरांचंही स्वागत करण्याची विनंती विवेक भाऊंना करते. धन्यवाद. मगाशीच कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला की नॅशनल प्रेसने द फरी ऑफ हंगर हे विवेक भाऊ पंडित यांचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्याचा प्रकाशन समारंभ आपण आता इथे करणार आहोत सर्व मान्यवरांच्या हस्ते. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण विवेक भाऊ पंडित लिखित द फरी ऑफ हंगर या पुस्तकाचं इथे प्रकाशन करावं. आम्ही कारंजी खावा असेल किंवा द फरी ऑफ हंगर असेल, ही पुस्तकं म्हणजे केवळ पुस्तकं नाहीये, तर एका प्रकारे संघटनेच्या वाटचालीचं हे केलेलं डॉक्युमेंटेशन आहे. या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टप्पा असलेली ही पुस्तकं आहे. द फरी ऑफ हंगर या पुस्तकाचं इथे प्रकाशन होत आहे. आपण सगळ्यांनी मला वाटतं टाळ्या वाजवून आपण या पुस्तकाचं स्वागत करावं. विवेक भाऊ पंडित लिखित द फ्युरी ऑफ हंगर या पुस्तकाचं प्रकाशन इथे झालेलं आहे. मला वाटतं आजच्या या आधुनिक काळात आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचवायला काही हरकत नाही. पुस्तकाबद्दल आपल्या मनात असलेली प्रतिक्रिया असेल, पुस्तकाचं मुखपृष्ठ असेल, त्यासोबतचा आपला फोटो असेल, आपण सगळ्यांनी आवर्जून आपापल्या जे काही सोशल मीडियाज आहे त्याच्यावर अपलोड करा आणि हे जे काही म्हणणं आहे ते सगळ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवा असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करेन. आणि हे जे पुस्तक आहे द फ्युरी ऑफ हंगर हे आपल्याला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती देखील उपलब्ध आहे. तर आपण आवर्जून हे पुस्तक घ्या, वाचा आणि या संदर्भात आपल्या मनात उमटणारी प्रतिक्रिया आवर्जून
तरच मला वाटतं खऱ्या अर्थाने या पुस्तकाची फलश्रुती त्यात सामावलेली असेल. यानंतर आपण पुढचा कार्यक्रम म्हणजे अर्थातच आपण सगळेच जण पिंगुळकर सर आहेत, हे माई आहेत आणि विवेक भाऊ आहेत, यांना ऐकण्यासाठी उत्सुक असाल. एक अनौपचारिक पद्धतीने हा गप्पांचा कार्यक्रम असणार आहे. मुलाखत प्रश्नोत्तरांची मुलाखत म्हणणार नाही, पण एक अनौपचारिक पद्धतीने आपण यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या संपूर्ण कामाबद्दल आपण या गप्पांमधून जाणून घेणार आहोत. मी व्यासपीठावरील इतर मान्यवरांना विनंती करते की आपण कृपया पहिल्या रांगेत आसनस्थ व्हावं. आपण आवर्जून वेळ काढून. नमस्कार. द फ्युरी ऑफ हंगर या पुस्तकाच्या निमित्ताने आज आपण माझ्या बाजूला जी दोन दिग्गज मंडळी बसलेली आहे त्यांच्याशी एक अनौपचारिक गप्पांची ही मैफिल असणार आहे. की आमच्या मनात अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टींबद्दल कुतूहल आहे आणि तुम्हा सगळ्या ज्येष्ठ मंडळींना ऐकण्याचे असे म्हणूया की संधी फार कमी वेळा मिळत असते आणि भाऊनी आज ही आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. माझ्या या बाजूला म्हणजे डाव्या हाताला बसलेले पिंगुळकर सर, की ज्यांच्याबद्दल मगाशी बोलता बोलता मी ओघवतेपणाने सांगितलं की ठाणे जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी होते, कोकण विभागाचे महसूल आयुक्त होते आणि नगर विकास विभागाचे ते सचिवही होते. त्यांनी ज्या काळात काम केलं की जो तेव्हा मी म्हणणार नाही, आजही तसंच आहे खरं तर. म्हणजे आज काही खूप छान आहे असं नाही, अधिकच बिघडलेलं आहे. पण त्याही काळात जेव्हा कठीण परिस्थिती होती आणि अशा काळात अतिशय कर्तव्य कठोर प्रशासकीय अधिकारी म्हणून पिंगुळकर सरांचा नावलौकिक होता. ते ठाणे जिल्ह्याचे अधिकारी असताना, ठाणे जिल्हाधिकारी असताना श्रमजीवी संघटनेशी त्यांचं नातं जुळून आलं आणि ते अर्थातच वेठबिगारीचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाच्या निमित्ताने हे नातं जुळून आलं आणि एक अतिशय कुशल असा प्रशासकीय अधिकारी म्हणून तो प्रश्न त्यांनी सोडवला. तो सोडवला असं नुसतं मी म्हणते, पण ते तितकंसं सोपं नव्हतं. मला वाटतं भाऊ तुम्ही सांगावं की कशा पद्धतीने एकूणच हा वेठबिगारीचा प्रश्न होता आणि तो किती कठीण होता ते सोडवणं. काय नेमकं घडलं होतं? मी आपल्याशी बोलणार आहे, पण त्यापेक्षा सरांशी जास्त बोलणार. तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतोय. कोणाचं आहे? हे अक्षर कोणाचं आहे? हे अक्षर कोणाचं आहे? आपलंच आहे सर, आपलंच अक्षर आहे, आपलंच अक्षर आहे. अतिशय सुंदर आणि टपोर अक्षर म्हणावं. अतिशय मोतीदार, नीट नेटकं. आणि मला आठवतं अशा 3 डायऱ्या जगातले उत्तमोत्तम सुविचार स्वतःच्या हस्ताक्षरामधून सरांनी त्यांच्या डायरीमध्ये पाहिले. आणि मी जेव्हा पाहिलं ते, आम्ही त्याला म्हटलं की हा साठा मी माझ्याकडे घेणार. आणि तेव्हा मी झेरॉक्स केलेला साठा आता बाहेर काढला. मला आठवतं सर, होमवर्क गृहपाठ प्रशासनामध्ये जवळपास कोणी करत नव्हतं. आम्ही कार्यकर्ते अजिबात करत नाही. पण तुमच्या समोर बैठकीला, आढावा बैठकीला विशेषतः अधिकारी बसताना तुम्हाला ते काहीही बोलायची हिंमत करायची नाही. कारण प्रत्येक ठिकाणचा जो डेटा आहे, जी माहिती आहे, ती तुमच्या डायरीमध्ये अपडेट असायची. आणि अशी प्रत्येक कायद्याची, त्या त्या तालुक्याची माहिती ही सरांच्या डायरीमध्ये अपडेटेड मी पाहिलेली आहे. हे विचारांचं आहे. पण आपली डायरी सुद्धा एक नमुनेदार होती. मी तुम्हाला एक आठवण करून देतो, तुमच्यासाठी आहे.
आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी. साली आपल्या ठाण्याचे जिल्हाधिकारी होते अवधेश प्रसाद सिन्हा, AP सिन्हा. ते 83 ला बदलले. त्यानंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी आले डॉक्टर जॉईस शंकर आणि 82-83च्या दरम्यान वेठबिगारीचा प्रश्नाची सुरुवात झाली. प्रशासनावर दबाव असणं राजकीय एका नवीन गोष्ट नाही. त्यावेळेला प्रचंड दबाव होता. आपल्या ठाण्याचेच महसूल मंत्री सुद्धा होते आणि त्यामुळे संघटनेचा खूप मोठा आंदोलन सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस या त्या 83 ते 85च्या दरम्यान झाले. नंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी आले भास्करराव पाटील आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ते कायद्यापेक्षा भावनांना महत्व जास्त द्यायचे. कायदा बाजूला भावना महत्वाच्या. आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी आला आपण म्हणजे अवधेश प्रसाद सिन्हांनी संघटनेची सुरुवातीला अजित निंबाळकर कामगार आयुक्त होते, त्यांच्या सूचनेवरून या कामाची सुरुवात झाली आणि ती बदली झाली. त्यानंतर पुढची 2 वर्ष सलग संघर्ष झाला. त्याच्यानंतर 2 वर्ष भास्करराव पाटलांनी ते सगळं बदलून टाकलं. नंतर आपण जिल्हाधिकारी आल्यानंतर शहापूरच्या वेठबिगारांचा प्रश्न घेऊन आम्ही आपल्याकडे आलो. तुम्ही विद्युलता आणि आम्ही काही कार्य करतो. तेव्हा मला सांगितलं आपण आठवतं आपण सांगितलं की आता मी इथे जिल्हाधिकारी आलोय पण माझा या विषयात काहीही अभ्यास नाही. मी वेठबिगारीचा प्रश्न याच्या आधी कधी हाताळलेला नाही. तुम्हाला माझ्या विरोधी संघर्ष करावा लागणार नाही. तुम्हाला मला समजावावं लागेल नाहीतर मी तुम्हाला समजावेन. संघर्षाचा प्रश्न कुठे येतो असं तुम्ही सांगितलं मला आठवतं की एक तर तुम्ही आम्हाला समजावा नाही तर आम्ही तुम्हाला समजावू. मी काय काम करू शकत नाही ते मी सांगेन. मी काय काम करावं ते तुम्ही मला सांगा. जर पटलं तर मी करीन, नाही पटलं तर करणार नाही. तुम्ही मोर्चा काढा तरी काही करा तरी मला पटलं नाही तर मी काम करणार नाही असं तुम्ही सांगितलं. मला असं वाटतं की हेच त्यांनी सातत्यानं जिल्हाधिकारी असताना पार पाडलं. आणि पिंगुळकर साहेबांनी जे जे काही आपल्या जिल्ह्यात की कर्तव्य कठोर, कायदा सर्वात समान, दबाव मी जुमानणार नाही कोणाचाही, सत्ताधाऱ्यांचाही नाही आणि तुमचाही नाही असं सांगण्याला एक धाडस लागतं आणि ते पिंगुळकर साहेबांनी दाखवलं होतं आणि त्या पद्धतीने ते त्यांनी केलं. मला सर आपल्याला की आपल्या काही आठवणी असतील तर त्या सांगितल्या तर आम्हाला सर्वांना माझ्या सर इथे संघटनेचेही लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, निवडक लोक बनवलेत आपण आणि आपला जो उद्देश आहे आजचा तर माई आणि पिंगुळकर सर यांचा सन्मान करणं हा मुख्य उद्देश आहे. म्हणून आपण त्यांना जवळ कुठे असेल ती जागा आपण घेतली. फ्युरी ऑफ हंगर या पुस्तकाच्या प्रकाशनाचं निमित्त आहे. ते अमेझॉनवर आणि फ्लिपकार्टवर याच्या आधी उपलब्ध झालेले. त्या निमित्ताने आपण काही निवडक लोकांना बोलवले. आपल्या प्रशासनामध्ये काही अनुभव असतील, संघटनेबद्दलचे असतील, आमच्याबद्दलचे असतील किंवा प्रशासनाबद्दल एकूण असतील. इथे काही नवीन प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत किंवा ते प्रशासकीय अधिकारी हे पाहतील सुद्धा, ऐकतील सुद्धा, वाचतील सुद्धा आणि इथे काही कार्यकर्ते सुद्धा आहेत. तेव्हा आपल्या अनुभवाच्या आधारे आपण काय सांगाल आम्हाला म्हणजे ऐकण्यापेक्षाही आपण जे आम्हाला सांगाल ते आम्हाला ऐकायचं. काय कुठल्याही ह्याच्यात गेल्यानंतर आपण आपलं
ते जागरूक ठेवलं पाहिजे. हे अर्थात सगळ्यांना माहिती आहे, परंतु ते सांगायला जागरूक राहत नाहीत. आपण आपलं करू वाटेल ते, काय कोण करणार आहे, माझं काय करणार आहे असं सांगणारे लोक असतात, परंतु ते कठीण असतं. आता मी इथे कलेक्टर म्हणून आलो त्यावेळी माझ्या पूर्वीचे जे कलेक्टर होते त्यांची कार्यपद्धतीच निराळी होती. कारण ते लोकप्रतिनिधीमधून केलेले होते. लोकप्रतिनिधी म्हणजे काय, लोकांची कामं करायची. मग त्याच्याकडे वाटेल ते केलं तरी काय होणार आहे, काय व्हायचं ते होईल. लोक आपल्याला बघतील. मी म्हणतो लोकांच्या करता तरी आलो ते आपण शासकीय सेवक आहोत. शासकीय सेवक म्हणजे शासनाला बंधनकारक आहोत आणि शासनाने जे नियम केले असतील ते पाळणं शेवटपर्यंत आपली जबाबदारी आहे. मी आज सुद्धा लोकांना सांगतो की शासनाचे जरी नियम कधी असले तर ते शासन बदलून घ्या शासनाला सांगून, परंतु तुम्ही स्वतःच्या हातात घेऊ नका कायदा. ही गोष्ट जी आहे ना ही पाळली पाहिजे, तरच शासन राहील, नाहीतर शासन कसं राहील. अशा अनेक गोष्टी मी आता सांगतो ना झालेल्या आहेत. आणि अनेक प्रकारचे लोक शासनात येतात, म्हणजे कठीणही येतात आणि पद्धतशीर काम करणारेही असतात. आता मला तर बऱ्याच लोकांनी सांगितलं नाही ते पिंपळकर आहेत ना, मग त्याचं काम होणार नाही. अरे पिंपळकर होणार नाही का नाही करतात, मला येऊन सांगितलं त्यांनी. म्हणजे तुमचं काम जर असेल तर तुम्ही यायची गरज नाही, ते काम आपोआप होईल बघा बघा. पण जर तुम्ही फोर्स करायला लागला, मी अमुक करेन, नाही तर मी साहेबांकडे जाईन, मी सीएम कडे जाईन, तर ते होणार नाही. मी सीएम कडे सीएमना मी सांगितलेलं आहे, म्हटलं साहेब आपणच सांगितलेलं आहे मला ह्याप्रमाणे करा म्हणून. ते कसं करणार दुसरीकडे कोण. मग त्यावेळी ते सुद्धा जातात मागे. पण त्यांनी केलेलं काय, लोकशाहीचे लोक निवडून आलेले लोक असतात ते आपल्याला आपल्या विरुद्ध इन्क्वायरी लागणार, आम्ही ते सांगू शकत नाही. अशा गोष्टी बऱ्याच झालेल्या आहेत, मी बघितलेले आहे आणि पाहून मी त्यांना तशी उत्तरं दिली आहेत. आपले अधिकारीच त्याला जबाबदार असतात. अधिकारी जे जबाबदार का अर्थात काही वेळा ऐकून घ्यावं लागतं, ही गोष्ट खरी. पण शासनात ऐकून हे घ्यावंच लागेल. पण ऐकून घ्यावं लागतं म्हणून काहीतरी करायचं नाही, ही गोष्ट बघितली पाहिजे. आणि सुदैवाने मला आयुष्यात माझ्या इच्छेविरुद्ध काय करायला कोणी सांगितलं नाही. कारण एकदा तुम्हाला समजलं की पिंपळकर साहेबांकडे गेलं ना की ते आपोआप होईल, नाहीतर होणारच नाही असं होईल. आणि त्यामुळे लोकच यायचे नाही, बरोबर असतात. आणि नाहीतर तरी जवळचा मनुष्य आला तरी मी त्याला सांगेन हे असं असं आहे, तू काय करशील. माझा भाऊ जरी गेला तरी मी सांगेन तुला हे करावं लागेल, असं नाही करता आलं. ह्या अशा गोष्टी कराव्याच लागतात. परंतु असे करणारे मात्र अधिकारी फार थोडे आहेत, एवढी गोष्ट खरी. आणि मग ते परत दोष देणार वरच्या साहेबाला दोष देण्यात अर्थ नाही. तुम्ही लिहा, मी सांगतो, मी त्यांना साहेबांना असं सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही मला ओव्हरराईड करू शकता, परंतु मी माझं मत लिहितो त्याच्यावर तुम्ही ह्यांचं चूक आहे असं लिहा. झालं नाही कधी तुम्ही असं. आणि मग कारण काय चूक काय म्हणणार, सत्य आहे ते सत्यच आहे. जसं सांगतात हल्ली पेपर देतं बघा, सत्य बदलत नाही, कुठे इकडून तिकडे गेलं तरी ते सत्य आहे ते सत्य तसं राहणार. तर सुदैवाने मला अशी माणसं मिळाली, त्यामुळे बरं झालं. सर कलेक्टर होते आणि तुमच्या आधी भास्करराव पाटील कलेक्टर असताना त्यांनी मला माझ्या ऑफिसला यायचं आहे, म्हणजे मला ऑफिस नाही जागाच नाही. तर त्यांनी संस्थेला वेठबिगारांच्या पुनर्वसनाकरता त्यांना अधिकार होते 2 वर्षाचे, त्यासाठी जागा दिली 87 साली.
आणि ती नावावर कायमस्वरूपी व्हावी महसूल खात्याची जागा होती म्हणून आपण अर्ज विनंती केला. पण ही 87ची गोष्ट आहे. आता आपण 2004 मध्ये आहोत. आपण सर त्यामुळे कुणीतरी तक्रारी केल्या आणि एक पत्र आलं की आपल्याकडून जागा काढून का घेण्यात येऊ नये. आणि मग आम्ही विद्युल्लता आम्ही विचार केला आणि आम्ही म्हटलं की आता इथे जे काही आहे त्याच्या चाव्या घ्यायच्या आणि आम्ही तुमच्याकडे आलो आणि आम्ही म्हटलं की ही तुमची जागा तुम्हाला परत. तो म्हणाला असं का करता. म्हटलं बघा तुमचं पत्र आहे. तो म्हणाला असं नको मी आता सांगतो ते द्या. आणि मग तुम्ही तुमचा क्लार्क बोलवून घेतला आणि ही परत का घेऊ नये याचं पत्र तुम्ही डिक्टेट केलं आणि आम्हाला म्हटलं आता याच्यावर सही करा. 2024 आहे अजूनही सर ती जागा नावावर व्हायची आहे. आता त्या जागेला पहिली जागा निवडून चाललंय. मग ते जागा देऊ आणि शिंदे साहेब आहेत ते असताना सुद्धा ते काम सुरू होतं. म्हणजे 87 ते आता इतकी वर्ष झाली अजूनही ते सुरू आहे. सरांच्या बद्दल खूप आठवणी आहेत. पण अतिशय कठोर प्रशासन आणि तेवढेच लोकाभिमुख. मला एक आठवते आता निवडणुका आहे विसरू नये आपण निवडणुकांचे संबंध. पण 1995 साली मी वसईतून उभा होतो अपक्ष म्हणून आणि गुंडगिरीच्या बाबतीत टाळा वगैरे हे सगळं वसईचं फेमस होतं. आता वसईचे काही सहकारी सुद्धा इथे आहेत. मी त्या तपशिलात जात नाही. काही लोकांनी सांगितलं आपण लढलंच पाहिजे आणि ज्यांनी लढलंच पाहिजे म्हणून मला सांगितलं त्यांनी नंतर माघार घेतली. मला म्हणाले आता तू मागे घे आणि मी तर फॉर्म भरला होता आता मी मागे घेणार नाही. काही लोक मागे गेले. मग आपण ठरवलं की आपण आवाज उठवायचा आणि मग त्या दहशतवादाच्या बद्दल मी निवडणूक आयुक्तांकडे तक्रारी केल्या. त्यावेळेला आपण कोकण विभागाचे आयुक्त होता आणि निवडणूक आयोगाने आपल्याला चौकशी करता पाठवलं. आपण वसईच्या डाक बंगल्यामध्ये आला चौकशीला. आम्हालाही बोलवलं की काय म्हणता तुम्ही पुरावे कशा दहशत आहे. आम्ही ते दहशत सांगितलं आणि मग 1 किलोमीटरची लाईन समोर लागली होती. प्रत्येकजण आपल्या समोर यायचं की इथे अजिबात दहशत नाही. आणि मग 2-4 लोक झाल्यानंतर तुम्ही प्रत्येकाला विचारत होता की काय तुम्हाला सांगायचं आहे. इथे दहशत नाही ठीक आहे. इथे दहशत नाही ठीक आहे. आणि तुम्ही तो अहवाल सादर केला की इतकी दहशत इथे आहे की दहशत आहे हे नाही हे सांगण्याकरता हजारो लोक उभे होते. आणि त्यावर निवडणुका 2 वेळा वसईची निवडणूक पुढे ढकलली गेली होती. हा इतिहास सरांच्या अहवालावर आहे की दहशत नाही हे सांगण्याकरता ज्या वेळेला रांग लागते आणि त्यात वकील डॉक्टर प्राध्यापक सगळे समाजातले मान्यवर उभे राहतात त्याचा अर्थ किती दहशत आहे हे दाखवायला तेवढं पुरेसं आहे. हे सरांचा अहवाल हा देशभर गाजला होता. आणि ते निवडणुका म्हणजे आपण पाहू शकतो की त्यावेळेची सत्ता आणि त्यावेळेचं राजकारण आणि त्याच्यामध्ये एक प्रशासन निवडणूक यंत्रणा. आपण आता जर पाहिलं तर सर आपल्याकडे जे प्रशासनातले आहेत त्यांच्याशी एकदा कधीतरी गप्पा मारायला ते येतील. दर्जा खूप घसरलेला आहे का एकूणच पोत काय करणार त्याला. म्हणजे अवघड परिस्थितीतून देश जातोय अशी परिस्थिती आहे सध्या. मी आता इथे आपले SP साहेब आहेत डॉक्टर स्वामी आहेत कलेक्टर आहेत शेंगारी इथे CEO आहेत रोहित घोगे अनेक अधिकारी आहेत. IAS मध्ये सुद्धा आता नवीन अधिकारी आहेत की जे चांगले आहे त्यांना काहीतरी करायचं आहे. मी शेंगारी साहेब आपल्याला सांगेन कधीतरी एकदा त्यांच्याबरोबर असंच अनौपचारिक गप्पा मारायला प्रशासनाचे लोक गेले तर निश्चित खूप चांगले आहे. कारण जिल्हा दंडाधिकारी म्हणून सुद्धा अप्रतिम काम त्यांनी केलेलं आहे. मला असं वाटतं आपण माईकच्याकडे आपण माईंशी पण बोलणार आहोत थोडंसं. मगाशी मला आल्यावरती माईंशी
बोलता आलं, थोडंसं ऐकलं, तेव्हाच मला अजूनही जाणवलं की अजूनही त्या झुंजार माई तशाच आहेत. इतक्या छान त्या अगदी थेटपणे बोलत होत्या. माईंचं आणि श्रमजीवीचं हे नातं म्हणण्यापेक्षा एक ऋणानुबंध आहे की अनेक भाऊ मला तुमच्याकडनंच ही गोष्ट कळलेली आहे. अर्थात तो सगळा काळ आणि अनुभवणं वगैरे हे माझ्या नशिबी नव्हतं. मला हे सगळं की भाऊचं एक छान की डॉक्युमेंटेशन खूप छान प्रकारे करत असतात आणि विविध लेख लिहत असतात, बोलत असतात. त्या माध्यमातून आजच्या पिढीला तो सगळा काळ परिस्थिती कळत असतं. तर अनेक श्रमजीवीच्या अशा केसेस होत्या की ज्या खंबीरपणे माई लढल्या आणि अनेक गुन्हेगारांनाही शिक्षा देण्याकरता नुसत्या त्या केसेस लढल्या असं नाही, तर अनेक गुन्हेगारांना शिक्षा देण्याकरता सुद्धा त्यांनी सतत वॉच ठेवून प्रयत्न केले आणि त्यात एक यश त्यांना लाभलं. माई कसं वाटतं आता त्या सगळ्या आठवणी आणि तो काळ? सगळा विस्मृतीत गेलेला आहे, त्यामुळे जे काय थोडंसं शिल्लक आहे ते आपलं मधनंच थोडं इथलं थोडं तिथलं असं आठवतं, बाकी काही नाही. भाऊंची आणि तुमची पहिली भेट किंवा ओळख कशी काय झाली होती, काही आठवतं त्या संदर्भात? हो, श्रमजीवी संघटना म्हणजे जिंदाबादच्या ह्याने जिंदाबादने सुरुवात झाली, अजूनही जिंदाबादच करते. कोणती अशी केस की ज्याच्यात म्हणजे मला माझं सगळं काय म्हणूया सर्वस्व पणाला लावायला लागलं आणि मी सर्वस्व ओतलं त्याच्यात आणि खूप भावनिक गुंतवणूक त्या केसच्या निमित्ताने माझी झाली. अशी कोणती केस तुम्हाला आठवते, एखादा खटला? खटले खूप आहेत, तुम्हाला आठवतंय? मग तुम्ही कारण मधनं सगळं विस्मृतीच्या गर्तेत गेलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सांगाल ते आठवेल, नाही सांगाल ते गेलं. माई आठवणीत राहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मला आठवतं म्हणजे मी पहिल्यांदा आपल्याला भेटलो ते समाजवादी नेते एकनाथ कोपर्डे यांची मुलगी संगीता ही संघटनेमध्ये विद्यार्थिनी म्हणून आली सुरुवातीला, आणि मग ती MA करत असताना आपल्याकडे प्लेसमेंटला होती आणि मग संघटनेत सामील झाली. ओवळेकर जे माईचे ज्येष्ठ वकील होते, ज्यांच्या खाली माई शिकत होता, त्यांच्या ज्युनियर म्हणून, ते आपल्या ठाणे जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले एक ख्यातनाम वकील होते. त्या ओवळेकरांच्या माई असिस्टंट होत्या, ज्युनियर होत्या, आणि त्या निमित्ताने माईंच्या आपली भेट होती. संघटनेचं काम करत असताना ज्याच्यामध्ये आता आपण जे फ्युरी ऑफ हंगर पुस्तक आहे किंवा याचं मराठी आपण आम्ही गायलं चिकूल खावा, या ज्या कथा आहेत निरनिराळ्या, तर ह्या सत्य कथा आहेत, त्यातली माणसं आजही काही जिवंत आहेत, घटना ताज्या आहेत. मगाशी संविधानाच्या वेळेला अश्विनी म्हणाली स्वातंत्र्याला 77 वर्ष आणि संविधानाचं 75 वर्ष. या कथा पाहिल्या तर संविधानाच्या जवळपास सुद्धा आम्ही गेलो असं वाटत नाही, म्हणजे मूलभूत अधिकाराला. त्यामुळे पिंगुळकर सरांसारखे काही प्रमाणामध्ये भास्करराव पाटील वेगळ्या पण भास्करराव पाटील साहेबांसारखे, गौतम चक्रजींसारखे असे अनेक प्रशासकीय अधिकारी या वाटचालीमध्ये आम्हाला भेटले. आज त्यानिमित्ताने आपण प्रशासनातल्या स्तरांवर म्हणजे पिंगुळकर साहेबांपासून ते शिंगारे साहेबांपर्यंत या सर्वांचा सन्मान हे प्रतिकात्मक कर्तव्य. हे मूलभूत अधिकारांसाठी संघर्ष करावे लागतात आणि संघर्ष करताना जी प्रस्थापित व्यवस्था आहे
ती तुम्हाला नष्ट करून टाकायचा प्रयत्न. सुरुवातीला आम्हाला नक्षलवादी समजून नष्ट करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला ज्याला महाराष्ट्राचा आणि देशाचा हिमालय म्हणतो ते एस.एन. जोशी आमच्या पाठीशी उभे राहिले. जर ते नसते, सरांना मंडळीकर सरांना कल्पना आहे, तर त्याच वेळेला नक्षलवादी समजून आम्हाला ठेचून टाकलं. सदानंद वर्धे उभे राहिले. अनेक गुन्हे दाखल झाले. मला आज माईंच्या निमित्ताने आता अगदी आपण ताजं घेतलं तर वसईचं चेतन पाटील, आता आहेत त्या चेतन पाटील आलेत का? वसईचे ॲडव्होकेट चेतन पाटील जे आता म्हणजे नुकतं सुरुवात त्यांनी वकिली केली. बाई, त्यानंतर नितीन प्रधान, असे कित्येक वकील संघटनेच्या पाठीशी उभे राहिले. अनेकांना वकिलांसाठी खर्च करावा लागला, निधी उभा करावा लागला. माझं आणि श्रमजीवी संघटनेचं विद्युल्लाचं आमचं भाग्य असं की आम्हाला जितके वकील मिळाले ते सर्व टॉपचे, ज्यांची वकिली चालत नाही त्यांनी आमची वकिली नाही केली, ज्यांची उत्तम वकिली चालते त्यांनी 1 रुपया सुद्धा न घेता, चहा सुद्धा न घेता, त्यात माई आपल्यापैकी जे प्रशासनात आहेत त्यांना कल्पना आहे की अँटी करप्शनच्या केसेस पोलिसांच्यावर असो किंवा रेव्हेन्यू कोणावरही दाखल झाले तर एकमेव वकील ओवळेकर हे त्यावेळेला होते. आणि त्या ओवळेकरांच्या नंतर माईंचा नंबर लागला. म्हणजे टॉपच्या केसेस भांडणाऱ्या वकील माझ्याकडे आणि इथे असलेल्या काही कार्यकर्ते आता आहेत का 302चे आपले आरोपी कोणी आहेत त्या तर नाही. तू संघटनेचा अवधेश आहे, हा माझ्याबरोबर ड्रायव्हिंग करायचं आणि खुनाचा गुन्हा माझ्यावर दाखल झाला. जेव्हा दाखल झाला तेव्हा मी एका कार्यक्रमाला ट्रेनिंगसाठी अमेरिकेत होतो आणि त्याच दिवशी इथे टँकर क्लिनरचा मृतदेह आढळला आणि वसईच्या जी टँकर लॉबी होती, नदीचं पाणी उपसा करायचं आणि शहरात न्यायचं, त्या लोकांनी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्ते, सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या माझ्यासह 302चा खुनाचा गुन्हा दाखल केला. मोठी कहाणी सांगत नाही. मी हे जे पहिल्यांदा शिकलो ना, तर मी सर्व्हिसला लागायला लागलो आणि माझ्याकडे आमच्या घरातलेच काका आमचे ते म्हणाले नाना, काका मला नाना म्हणायचे. नाना म्हणजे अजूनही म्हणतात नानाच म्हणतात. नाना कोणाच्या पाठीवर मारू नये, पाठीवर मारू, पोटावर मारू नये. म्हणजे काय? पोटावर मारू नये म्हणजे काय? कोणाच्या पोटावर मारतो? नाही नाही, मी सांगतोय तुला, कोणाचा जर भला होत असा तर होईल, भला होत तर त्याला हो, पण पोटावर मारू नये म्हणजे तो जर काहीतरी चुकीचं करत असाल तर त्या होणं शक्य नाही. मग मला नंतर मी समजलं, त्याने बघितलं, त्याने ज्या काळात ओळख काढली की मी त्यावेळी नुकताच लागलो होतो आणि त्यावेळी ते गेले ते नाना नाही ना, तो त्याच्या यांच्याकडे काकांचा होती पेट तसा त्यांनी सांगलं ते करीत. मी सांगितलं, म्हटलं कोणाच्या पाठीवर मारणं बरोबर आहे, परंतु त्याच्या पाठीवर तरी कशाला मारा आणि पोटावर मारावं मारू नका. म्हणजे पोटावर मी मारत नाही, त्यानेच मारून घेतलेलं असतं आणि मग तो आमच्याकडे ते करा म्हणून सांगत असतो काम. म्हणजे असं त्याला सरकारी जमीन होती ती त्याला मिळवून द्यायची होती आणि ते नियमान बसत नव्हतं. मी तर सांगितले तुला कधीच मिळणार नाही, त्यामुळे कशी मिळत नाही बघतो. म्हटलं बघा काय ते काय मिळाली नाही, परंतु नंतर म्हटले नाना नाही जर असा पर्यंत काय मिळायची नाही. सरांनी त्यांचं एक उदाहरण दिलं. आपण आलो होतो त्या याच्यामध्ये, तर त्या 302चा गुन्हा जेव्हा दाखल झाला त्यावेळेला अटकपूर्व जामीन मला मिळू नये यासाठी
सर्व यंत्रणा म्हणजे न्यायिक आणि राजकीय या एकत्र आल्या आणि माई कसोशीने प्रयत्न करत होता की माझी त्यात इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, अटकपूर्व जामीन आला, अटकपूर्व जामीन मिळाला पाहिजे. मला वाटतं 6 महिने अटकपूर्व जामीन मला मिळालं. माई मला म्हणाल्या की भाऊ मी काही तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकत नाही, कारण हे कोर्ट मी जर गेले तर मला जामीन माझ्या कुठल्याही क्लायंटला जामीन मिळणं शक्य नाही. या कोर्टाचं सगळं स्वरूप वेगळं आहे, तेव्हा तुम्ही वकील बनला. मी त्यावेळेला सांगितलेलं माही आठवतं मला आजही की मला आयुष्यभर जामीन नाही मिळाला तर चालेल, मी वकील बदलणार. त्या केसमध्ये जितकी मला माहिती नसेल तेवढी बारकाईने माहिती, पंचनामा, प्रत्यक्ष जागेवर जाणं, बघणं, नुसतं कागद वाचलं नाही, हे माहिती प्रत्येक केसला केलं. त्याच नाही आणि तो गुन्हा केवळ निर्दोष मुक्त नाही केला तर गुन्हाच कोणत्याही कारणाशिवाय कुठल्याही सबळ पुराव्याशिवाय दाखल करण्यात आला होता असा निर्णय माहिती मिळवून द्यायचा. ठीक आहे, आता इथे बसलेला हा गोपाळ आहे म्हणून मी 302 म्हटल्यानं तो उभा राहिला. हा कातकरी समाजाचा आहे, किमान वेतनाचा संप चालला होता त्याच्या गावामध्ये, भिवंडीचा आहे. आणि साधी छोटीशी यांनी चापट मारली, त्यांनी चापट मारली, NC मेट्रो. 7-8 दिवसानंतर तो मालक मृत्यू पावला. अनेक कारण असतात, याच्यावरती गुन्हाचा गुन्हा दाखल. हा कातकरी समाजाचा कार्यक्रम. माईंनी त्याच्यासह अनेकांच्या केसेस लढल्या. सर्वात महत्वाची माई तुम्हाला आठवत असेल खडावलीची सावळाराम वाघेची केस. इथे महसूलचे अधिकारी आहेत की जर कसेल त्याची जमीन त्या पद्धतीने राहील त्याचं घर, हे सुद्धा कुळू कायद्यामध्ये तरतूद आहे. खडावली रेल्वे स्टेशनला लागून जांभूळपाडा आहे, ते कातकरी वस्ती. त्यांनी अनेक अर्ज विनंत्या केल्या पण नावावर त्यांच्या झाली नाही. 16-17 आपल्या 18 बॉम्बे मुंबई कुळ कायदा वहिवाटप्रमाणे. उलट मालक सिव्हिल कोर्टात गेला आणि सिव्हिल कोर्टाचं इंजंक्शन आलं, त्यांनी डिमॉलिशन ऑर्डर काढली आणि ती एक्झिक्यूट करण्याकरता एविक्शन डिग्री पण झाली. आणि अशा वेळेला ते लोक माझ्याकडे आले. तर जिल्हाधिकारी आपल्याकडे होते उज्ज्वल उके आणि मी माईना प्रकरण दाखवलं. म्हणाली तर केस माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला म्हटलं की हा मुर्दा आणि झालेली केस आहे, जर डिग्री आहे तर आता काय करणार. आणि डिग्रीची तारीख पण होती. या पुस्तकामध्ये ती कथा आहे, अखेर सावळ्या जिंकलाच, ही कथा जी आहे ती त्यातली. माईंनी ते प्रकरण हातात घेतलं. ती डिग्री आम्ही कशा पद्धतीने बाजूला केली ती वेगळी कथा आहे, ती याच्यामध्ये आहे. पण माईंनी ती कथा म्हणजे त्याची संपूर्ण केस हातामध्ये घेतली आणि त्या सावळ्याला ज्याला खायला सुद्धा नाही त्याला ते प्रकरण जिंकून दिलं. आणि ज्यावेळेला माई कोर्टात काय बोलत होत्या हे त्याला कळत नव्हतं. बाहेर आल्यानंतर फक्त माईकडे त्याने बघितलं काय झालं म्हणून, तेव्हा माईने त्याला सांगितलं की सावळ्या तू जिंकलास. आणि त्यावेळेला त्याच्या डोळ्यातले अश्रू माईंच्या हातात पडले होते की त्याने माईने सांगितलं की मला याच्यापेक्षा मोठं कुठलंच सर्टिफिकेट मिळालं. अशा माई एक ना अनेक प्रकरण आणि ती आपली कथा याच्यामध्ये आहे. म्हणजे मला इथे सांगायचं झालं इथे कितीतरी कार्यकर्ते आहेत की ज्यात माईंनी न्याय मिळवून दिला. म्हणजे संघटना जिवंत ठेवण्यासाठी 42 वर्ष जो काही प्राणवायू लागतो, जी ताकद लागते ती आपल्यासारख्यांच्यामुळे आणि
माई आपल्यासारख्यांच्यामुळे मिळाली. म्हणजे आज म्हणून आपण हे निमित्त घेतलं की या निमित्ताने आपले ऋण व्यक्त करावे. फ्युरी ऑफ हंगर ही एक अजिबातच नाही. ऋण कसले म्हणतात, कर्तव्य पालन केलं याला ऋण म्हणायचं नाही. आपल्यापैकी कोणाला काही या दोघांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत का? खरंच ते खटले अतिशय संवेदनशील म्हणावे आणि खूप कठीण होते. तर मला एक काय म्हणून एक छोटासा एक सामान्य नागरिक म्हणून एक प्रश्न की तुम्हाला असं कधी भीती नाही वाटली की आपल्यालाही आपल्या जीवाला किंवा आपल्या एकूण करिअरला काही धोका पोचेल अशी काही भीती वाटायची तुम्हाला की काय नाही वाटली? कारण काय, माझं शिक्षणच तसं झालंय, येईल ते घ्यायचं अंगावर. कोणाच्या मनात काही प्रश्न एक सरांबद्दल आवर्जून एक गोष्ट सांगायची की ते भाऊ मला वाटतं महसूल आयुक्त असताना दहशतीच्या बळावर जवळपास 100 एकर जमीन जी बळकावली गेलेली होती ती त्यांनी आदिवासींच्या नावावर परत केली. खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन सरांचं राहिलेलं आहे. अश्विनी सांगितलं तसं वसई तालुक्यातली पोमनची 100 एकर जागा ही दहशतीच्या बळावर आदिवासींची बळकावलेली होती. आणि हे प्रकरण आपल्याकडे SP साहेब आहेत, त्यावेळेला उल्हास जोशी SP होते आणि चिकणे नावाचे हवालदार वसईमध्ये. त्या उल्हास जोशींकडे कोणीतरी एक चिठी दिली छोटीशी, पोमनच्या जमिनीत असं आदिवासीवर अत्याचार आले. ती उल्हास जोशी गाडीत बसता बसता त्यांनी त्या चिकण्या हवालदारांच्या हातात दिली. बघून घ्या काय आहे. त्या चिकण्या हवालदारांनी त्याचं पूर्ण माहिती काढली. गुरुळे तर असेल आपले PI होते आणि गुरुळेने पूर्ण तपास केला आणि शासन दप्तरी तो अहवाल पाठवून दिला. महसूलकडे जो पडून राहिला. मी कोणत्या तरी प्रसंगाच्या निमित्ताने गुरुळे साहेबांना भेटायला गेलो आणि ते गुरुळे साहेब माझ्यावर भेटले. त्यामुळे तुम्ही काय करता आदिवासींचं काम? आम्ही केले बघा. म्हटलं काय केलं? मग त्यांनी मला फाईल दाखवली. बघा सगळा तपास आम्ही करून ठेवलाय, तुम्ही काय करताय? काही करत नाही. आदिवासीचं जमीन तसंच केलं. पोलिसांनी मला सांगितलं. त्यानंतर मी ते प्रकरण घेऊन मला लक्षात आलं की याच्यामध्ये फार बडे बडे लोक आहेत. तेव्हा हे इथे काही होणार नाही. आणि मी भेटलो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्याला मी की तुमच्यासमोर एक आव्हान आहे, ही जमीन तुम्ही मुक्त करून देणार की नाही? ही गँगस्टर्सनी घेतलेली आहे. तर ते म्हणाले मी काय करायचं? आणि मी ठरवून गेलो होतो की तुम्हाला जर करायचं असेल तर याची ही जमीन मुक्त करून द्यायची जबाबदारी तुम्ही कोकण आयुक्तांच्यावर द्या. आणि मला कल्पना आहे कोकण आयुक्त होते पिंगुळकर साहेब. तिथून मला त्यांनी फोन केला पिंगुळकर साहेबांना. ती सुद्धा थोडक्यात आपण ऐका. उल्हास जोशी हे एकेकाळी पोलिसांच्या मध्ये दहशतवादी समजले जायचे आणि ठाणे जिल्ह्यातला त्यावेळेचा दहशतवादाचा कडा मोडायचं काम हे उल्हास जोशींनी केलं. ते ठाण्याचे SP होते, ठाण्याचे IG होते. त्यांनी पूर्ण मुलाखत काढली. त्यांचं माझे बोलणं अनेकदा झाले. मुलाखत पूर्ण काय झाली मला माहीत नाही, पण आज त्याला ब्लड कॅन्सर झाला आहे आणि त्यांचं काल 8 लाखापेक्षा जास्त व्हाईट ब्लड सेल्स वाढल्यामुळे गर्दीशी संपर्क टाळला असं परवा त्यांना डॉक्टरने सांगितल्यामुळे मग काल आपले ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन हे तिथे गेले आणि त्यांची मुलाखत त्यांनी रेकॉर्ड करून आणली. त्यातला थोडा हिस्सा पूर्ण आपण YouTubeवर टाकणार आहोत. आजचा कार्यक्रम सुद्धा आपण टाकू, पण त्यातला जो काही भाग आहे तो आपण
तुम्हाला ऐकण्याकरता आपण खास केलेलं आहे. किती वेळाचं आहे? एवढं सगळं कालावधीत करायचं आणि आमच्याबरोबर याची गरज असते तिथे आणि आता आयुष्यातल्या पहिली पोटकेसना कोणाची वाढ वाटतं आणि एक आम्हाला सांगतो आम्ही माझ्यावरती आणखी एन्क्वायरी झाली हे झालं एन्क्वायरी झाली आणि मला असं आढळलं एका क्षणातूनच आपल्याला ही संपूर्ण मुलाखत युट्यूबवर ऐकता येणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही मुलाखत आहे. उल्हास जोशी सरांचं खूप मोठं योगदान आपल्या पालघर जिल्ह्यात आणि एकूण ठाणे जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने अनेक आठवणी अनेक प्रसंग या मुलाखतीतून उलगडत जाणार आहेत. 1 तासाची ही संपूर्ण मुलाखत असणार आहे. गप्पांमधून आपल्याला या दोन्ही व्यक्ती, ज्या मान्यवर व्यक्ती आज आपल्या मंचावर आहेत, त्यांचं योगदान आणि धन्यवाद साहेब. आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मान्यवरांचे आभार. मुलाखतीमधून आणि या गप्पांमधून या सर्व मान्यवरांचं श्रमजीवीशी असलेलं जे एक नातं आहे, ऋणानुबंध आहे, तो मला वाटतं उलगडत गेला असेल की किती मोठं धैर्य या व्यक्तींनी दाखवलं आणि अशी धैर्यशील माणसं आणि कर्तव्य कठोर माणसं या समाजात आहेत. संख्येने कमी असतील पण ती आहेत आणि म्हणून या चांगुलपणावरच खऱ्या अर्थाने मला वाटतं हा समाज अजूनही एक चांगलं जीवन जगू शकतो आणि हे आशेची प्रेरणादायी अशी ही स्थान आहेत. आपल्या दोघांनाही मनापासून मी वंदन करते आणि सर्वांच्या वतीने मी आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. विजयदादांना मी इथे आभार मानण्यासाठी बोलवते, विजयदादा जाधव यांना. कार्यक्रमाच्या या शेवटाकडे येत असताना भाऊ मलाही एक कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ती कृतज्ञता अशी की साधारणतः मी MAच्या पहिल्या वर्षाला असेल, म्हणजे आता ही गोष्ट एक 22-25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल आणि आम्हाला प्राध्यापक विजय जामसंडेकर, म्हणजे मी रुईयाला होते पण ते वेगळ्या महाविद्यालयात होते आणि विद्यार्थ्यांची अनेक शिबिरं घ्यायचे ते की ज्यातनं मुलांना एक काही चांगल्या गोष्टी मिळतील, व्यक्तिमत्व घडण होईल अशी आणि एक सामाजिक त्यांच्यामध्ये जाणीवा निर्माण होती. आणि मला अजूनही आठवतं की ते जे आमचं पहिलं शिबिर होतं ते श्रमजीवीच्या जी आपली आताची वास्तू आहे तिथे झालं होतं आणि तिकडे मला पहिल्यांदा भाऊंच्या कार्याचा परिचय झाला होता की असं एक व्यक्ती आहे या ठाणे जिल्ह्यामध्ये. तेव्हा ठाणे जिल्हा होता आणि एका समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केलेलं आहे असे भाऊ आहेत. विद्युत ताई तेव्हा भेट झाली नव्हती पण जामसंडेकर सरांमुळे आम्हाला तेव्हा त्यांच्या कार्याचा परिचय झाला होता आणि कुठेतरी मनात ही समाजाप्रती असणारी जी जाणीव आहे ती रुजली गेलेली होती आणि असं जे काही रुजलेलं असतं ते आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी आपल्याला मार्ग दाखवतं, पथदर्शक ठरतं आणि त्यात श्रमजीवी संघटना आणि भाऊ आपलं खूप आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात हे काही रुजवण्यामध्ये एक मोठं योगदान आहे. तर याप्रती मी आवर्जून कृतज्ञता व्यक्त करेन आणि मी ते विजयदादांना आमंत्रित करते की आपण आभार माना. आजच्या या
पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्त संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना जुन्या इतिहासामध्ये जायला मिळालं. खरं म्हणजे संघटनेच्या एकूणच जडणघडणीमध्ये अनेक मान्यवर व्यक्तींचा हातभार आहे. त्याच्यामधल्या 2 मान्यवर व्यक्ती पिंगुळकर सर आणि माई ह्या आपल्यामध्ये इथे उपस्थित राहिल्या आणि जुन्या गोष्टींना इथे उजाळा मिळाला. खरं म्हणजे आपण सर्व कार्यकर्ते संघटनेचा इतिहास शिकताना भाऊ आणि ताईंच्या तोंडून नेहमी ही नावं ऐकली आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत की पिंगुळकर सर आणि माईंना आपल्याला प्रत्यक्ष भेटता आलं, त्यांचं ऐकता आलं. या पुस्तक प्रकाशनानिमित्त हा एक छोटासा कार्यक्रम, हे एक प्रशिक्षणाचा भाग म्हणूनच मला वाटतं की आपण त्याकडं बघितलं पाहिजे की आपण इतिहास वाचला, ऐकला, परंतु तो आज प्रत्यक्षामध्ये इथे आपण पाहिला, अनुभवला. आपण सर्वजण खरं म्हणजे भाग्यवान झालो. मी पिंगुळकर सरांचं मनापासून आभार मानतो की ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असतो हे आपल्याला प्रत्यक्ष बघता आलं. मी संघटनेच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार मानतो. माईंबद्दल सांगायचं तर माईंकडं अनेक वेळा संघटनेच्या केसेसमध्ये जाण्याचं भाग्य मला मिळालं. माई आज दिसतात आणि बोलतात तेवढ्या सौम्य नाहीत, अतिशय शिस्तीच्या आणि कडक शब्दात माईंना आम्ही ऐकलेलं आहे. मी एका एसपींची उलट तपासणी घेताना माईंना बघितलंय आणि अक्षरशः जेव्हा ते त्या कटघऱ्यातून बाहेर आले तेव्हा घाम पुसत बाहेर निघाले आणि माईंना येऊन विनंती केली की मॅडम जरा कमी विचारा ना प्रश्न, कारण दुपारचे वेळेनंतर पुन्हा उलट तपास सुरू होणार होता. म्हणजे IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांना घाम फोडण्याचं काम माईंनी केलेला बघण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आणि संघटनेच्या बद्दल भाऊनी आपल्याला सांगितलं, 302च्या केसच्या वेळेस मी बालसंघटनेत असताना अनेक वेळा माईंकडं, म्हणजे मला तर काहीच कळत नव्हतं तेव्हा, फक्त इकडले कागद तिकडे आणायचे, तिकडला निरोप इकडे द्यायचा, एवढंच मी काम करत होतो. तर या अशा 2 व्यक्ती आपल्याला इथे आज ऐकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. मी माईंचं आणि पिंगुळकर सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जे मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित राहिल्या त्या सर्वांचं मी मनपूर्वक संघटनेच्या वतीने आभार मानतो आणि हा छोटासा कार्यक्रम इथे थांबला असं अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. सर्वांना सूचना आहे की ज्यांना ज्यांना माई आणि पिंगुळकर सरांच्या बरोबर फोटो काढायचे आहेत त्यांना इथे स्टेजवर येता येईल. आणि इथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, तर कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये ही सर्वांना विनंती.